मटार मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे स्वस्तही आहे। तर मटारचे वेगवेगळे प्रकार हे आपण करायलाच हवे। तर आज आपण चटकदार मटार पॅटीस बनवलेला आहे। मटार पॅटीस खूप सुंदर झालेला आहे। मुलांच्या टिफिन करता तुम्ही हे पॅटीस बनवू शकता, ब्रेकफास्टसाठीही बनवू शकता। करायला ही अगदी सोपी रेसिपी आहे, फारसा वेळही लागत नाही। जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर पॅटीस बनवायला सुरुवात करू। पॅटीस बनवण्याकरता सर्वप्रथम आपण भाजी तयार करून घ्यायची आहे। तर ह्या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा जिरे घालूयात, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे, मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मिरची पावडर घालूयात आणि 2 चमचे घरचा मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊ। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि वाटलेला मटार घालायचा आहे। फ्रेश मटार आपण घेतलेला आहे। सध्या मटार उपलब्ध आहे, तर त्यामुळे मी फ्रेश मटार घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचा आहे। मटार 2 मिनिटाकरता मध्यम आचेवर छान परतून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालूयात। 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे, मिक्स करून घेऊ। आणि अगदी मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचे आहे। मटार एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 5 मिनिटाकरता झाकून ठेवूयात। तर ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, मटारही अगदी छान शिजलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि अगदी 2 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर या ठिकाणी आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। ब्रेड मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यावर ब्रेड क्रम्स हे तयार होतात। आणि 3 बटाटे उकडून साल काढून आणि किसून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपण साधारण 2 चमचे मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि अर्धा कप पाणी घालूयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत आणि मटारची भाजी ही तयार आहे। गॅस बंद करूयात आणि मटार थंड करायला ठेवू। पॅटीस अगदी क्रिस्पी लागण्याकरता उकडलेले जे बटाटे आहेत त्यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत, त्यामुळे पॅटीस अगदी छान कुरकुरीत होतात। या ठिकाणी आपलं मिश्रण तयार आहे। थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे, त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि वाटी करून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग घालायचं आहे। आणि अशा पद्धतीने पॅक करून घेऊन आपण सर्व पॅटीस हे तयार करून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपले सर्व पॅटीस हे तयार आहेत। मैद्याचं आपण जे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये एक पॅटीस आपण डीप करायचे आहेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस मैद्याच्या मिश्रणामध्ये डीप करून ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळून घेणार आहोत। आता आपले सर्व पॅटीस हे अशा प्रकारे तयार आहेत। हे सर्व पॅटीस आपण अर्धा तासाकरता फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे, आपण फ्रीज मधून पॅटीस काढूयात। तेलही गरम झालेलं आहे आणि पॅटीस तेलामध्ये सोडायचं आहे। या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे, तर मध्यम आचेवर आपण पॅटीस छान तळून घेणार आहोत। पॅटीसला लालसर कलर येईपर्यंत आपण पॅटीस छान तळून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर पॅटीस तळून घेतल्यामुळे पॅटीस अगदी छान कुरकुरीत होतात।
तर ह्या ठिकाणी आपले पॅटीस तयार आहेत. काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने इतर पॅटीसही तळून घ्यायचे आहेत. तर हे पॅटीस तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबरही सर्व करू शकता, कोथिंबीरच्या हिरव्या चटणीबरोबरही सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरही सर्व करू शकता. तर अशा प्रकारे आपले मटारचे कुरकुरीत आणि चविष्ट पॅटीस तयार आहे. तर तुम्ही हे पॅटीस अशा प्रकारे तयार करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.